हाय मुलांनो, आज आपण सायन्सचा सेकंड लेसन द लिव्हिंग वर्ल्डचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. क्वेश्चन 1 आहे, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर त्यातला प्रश्न पहिला आहे, व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये काय फरक आहे. तर पहिला फरक बघूयात प्लांट्समध्ये. Plants prepare their own food with the help of sunlight and chlorophyll. Hence they are called autotrophs. म्हणजे की वनस्पती ह्या सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिलच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि म्हणून त्यांना स्वयंपोषी असं म्हटलेलं आहे. कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वतःचं पोषण स्वतः तयार करतात, म्हणून ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी म्हटलेलं आहे. ॲनिमल्स कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. तर प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की आई तर स्वयंपाक करते, आमचं अन्न स्वतः तयार करते, पण ते अन्न तयार करते तर ते कशापासून करते, तर भाज्या असतात, बरोबर. तर जे भाज्या आहेत तर ते आपल्याला वनस्पतींपासून भेटतात. आणि राहिले दुसरे ॲनिमल, जसं हरिण आहे, जिराफ आहे, टायगर आहे, ओके. तर ते सगळे वनस्पती किंवा प्राण्यांवरती अवलंबून असतात. दे ऑब्टेन फूड फ्रॉम प्लांट्स ऑर अदर ॲनिमल्स. मग जे प्राणी आहेत ते त्यांचं अन्न एकतर वनस्पतींपासून किंवा दुसऱ्या प्राण्यांना मारून घेत असतात. हेन्स दे आर कॉल्ड हेटेरोट्रॉप्स. आणि म्हणून त्यांना परपोषी असं म्हटलेलं आहे, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असणारे. सेकंड, प्लांट्स शो स्पॉन्टेनियस मूवमेंट बट दे कॅन नॉट लीव देअर प्लेस. म्हणजे वनस्पतींमध्ये आपल्याला हालचाल तर जाणवते, पण ते आपली जागा सोडून इतर दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. ॲनिमल्स शो डिफरंट मूवमेंट अँड दे आर एबल टू लीव देअर प्लेस. आणि प्राण्यांमध्ये आपण वेगवेगळ्या हालचाली बघतो आणि प्राणी एका जागेवरून दुसरीकडे जाऊ सुद्धा शकतात. प्लांट्स शो ग्रोथ ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. वनस्पती जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांची वाढ होतच असते. ॲनिमल्स शो ग्रोथ फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. पण प्राण्यांमध्ये त्यांची वाढ एका ठराविक काळापर्यंतच होत असते. फोर्थ, प्लांट्स हॅव क्लोरोफिल अँड दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असतं, त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकतात. ॲनिमल्स डू नॉट हॅव क्लोरोफिल, दस दे कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. ॲनिमल्समध्ये क्लोरोफिल नसते आणि त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. त्याच्या सहाय्याने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. ओके. फिफ्थ, plant respire through microscopic pores called stomata situated on leaves and stem of plants. तर वनस्पती त्यांचा श्वासोच्छ्वास कशामधून घेतात, तर त्यांच्या पानांवर किंवा त्यांच्या खोडावर असलेले जे छोटे छोटे होल्स आहेत त्याला पोर्स असं म्हणतात. तर ते जे छोटे छोटे होल्स आहेत तर त्याला स्टोमॅटा असं म्हणतात. तर त्याच्यामार्फत वनस्पती आपला श्वासोच्छ्वास घेत असतात. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर रेस्पिरेशन. आणि ॲनिमल्सला एक विशिष्ट ऑर्गन असतो रेस्पिरेशन करण्यासाठी. 6, प्लांट्स डू नॉट हॅव स्पेशलाइज्ड एक्सक्रिटरी ऑर्गन्स. वनस्पतींना उत्सर्जनासाठी काही एक ठराविक अवयव नसतो. ॲनिमल्स हॅव एक्सक्रिटरी ऑर्गन फॉर एक्सक्रिशन. प्राण्यांना उत्सर्जन करण्यासाठी एक्सक्रिटरी ऑर्गन्स असतात. म्हणजे उत्सर्जन म्हणजे काय, एक्सक्रिशन म्हणजे काय, तर नको असलेले पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर टाकणे. ओके. तर त्यासाठी प्राण्यांना ठराविक अवयव असतात. प्लांट्स रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ सीड्स, स्टेम ऑर लिव्ज. वनस्पती बिया, खोड किंवा पानांमार्फत परत रिप्रोड्यूस म्हणजे त्यांच्यासारखी वनस्पती तयार करू शकतात. ॲनिमल्स रिप्रोड्यूस आयदर बाय लेईंग एग्स ऑर बाय गिव्हिंग बर्थ टू यंग वन्स. ॲनिमल्स एकतर अंडी घालून किंवा आपल्यासारखं सजीव जन्माला घालून रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन करत असतात. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता आपण इथे डिफरन्सेस बघितले, फरक बघितले. आता
वनस्पती आणि प्राण्यांमध्ये सिमिलॅरिटी समानता काय आहेत, कोणत्या गोष्टी सेम आहेत ते आपण बघूयात. प्लांट्स अँड ॲनिमल्स आर बोथ लिव्हिंग थिंग्स. वनस्पती आणि प्राणी हे दोन्ही सजीव गोष्टी आहेत, दोन्ही सजीव आहेत. वनस्पती आणि प्राणी हे दोन्ही सुद्धा सजीव आहेत. मोस्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन बोथ ऑफ देम. पुष्कळ ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, पुष्कळ वैशिष्ट्ये आहेत जी दोघांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. जसं की ग्रोथ म्हणजे वाढ, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन, त्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय म्हणजे एखाद्या घटनेला प्रतिक्रिया देणे किंवा त्याला चेतना क्षमता असं म्हटलं जातं. अँड रिप्रोडक्शन प्रजनन आर द कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स इन बोथ ऑफ देम. ही जी वैशिष्ट्ये आहेत ते वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये आपल्याला बघायला भेटतात. प्लांट बॉडी इज ऑल्सो मेड अप ऑफ सेल्स जस्ट लाईक दॅट ऑफ द ॲनिमल बॉडी. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या शरीरामध्ये सेल्स असतात, पेशी असतात, त्याचप्रमाणे प्लांटच्या वनस्पतीच्या आत सुद्धा पेशी असतात. दज बोथ हॅव सेल्युलर स्ट्रक्चर आणि म्हणून दोघांची सुद्धा पेशीमय रचना असते. ॲनिमल्स अँड प्लांट्स बोथ नीड वॉटर अँड न्यूट्रियंट्स फॉर सर्वायवल. प्राणी आणि वनस्पती दोघांना सुद्धा जिवंत राहण्यासाठी पाणी आणि पोषक द्रव्यांची गरज असते. सी थर्ड बघूयात आता. हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. तर आपल्याला वनस्पती कशा उपयोगी आहेत. आन्सर. वी यूज प्लांट मटेरियल्स इन मोस्ट ऑफ अवर डेली रुटीन. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वनस्पतींचा वापर करतो. प्लांट्स प्रोव्हाइड अस विथ फूड इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. आपण जे रोज अन्न खातो म्हणजे त्याच्यामध्ये आले धान्य, फळे, भाज्या हे सर्व आपल्याला वनस्पती देतात. सम प्लांट्स लाईक वसाका, हिरडा, बेहेडा, ॲस्पॅरॅगस आर ऑफ मेडिसिनल इम्पॉर्टन्स विच वी यूज ॲज होम रेमेडीज फॉर मायनर इलनेस. तर काही ज्या वनस्पती आहेत जसं की वसाका, हिरडा, बेहेडा, ॲस्पॅरॅगस म्हणजे शतावरी, तर ह्या आपल्याला ह्यांचं औषधी महत्त्व आहे. आणि जर आपल्याला काही आजार, छोटेसे आजार असतील तर आपण हे घरगुती उपाय करून ही घरगुती औषधं त्याच्यावरती करत असतो. सम प्लांट्स आर युज्ड फॉर इंडस्ट्रियल पर्पजेस. तर काही वनस्पती हे आपण इंडस्ट्रियल पर्पजेस म्हणजे की उद्योगधंद्यांमध्ये, कारखान्यांमध्ये वापरतो. Plants provide us with timber and wood which are used in making furniture and houses. Timber and wood म्हणजे लाकूड. तर वनस्पती आपल्याला लाकूड देतात आणि ज्याच्यापासून आपण फर्निचर किंवा घरासाठी ते वापरतो. प्लांट्स लाईक कॉटन अँड ज्यूट प्रोव्हाइड अस विथ फायबर्स. कॉटन किंवा जे ज्यूट म्हणजे पोतं असतं की नाही त्याचं, आता तुम्हाला माहीतच असेल ज्यूट, तर ते आपल्याला त्याचे धागे देतात. In this way, all the basic needs of human being, that means food, shelter and clothing, are fulfilled by plants. मग आता हे कॉटन किंवा ज्यूटच्या धाग्यांपासून आपण कपडे तयार करतो, झाडापासून या लाकडापासून आपण घर बांधतो आणि आपल्याला फूड पण भेटतं. म्हणजे अशा प्रकारे वनस्पती आपल्याला ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत, तर जसं की अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या पूर्ण करतात. डी फोर्थ. हाऊ इज ॲनिमल किंगडम युजफुल टू अस. मग प्राणी कसे आपल्याला उपयोगी आहेत. डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स आर युजफुल टू अस इन मेनी वेज. डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी. तर हे जे पाळीव प्राणी आहेत ते आपल्याला खूप प्रकारे उपयोगी पडतात. ॲनिमल्स प्रोव्हाइड अस विथ फूड इन द फॉर्म ऑफ मिल्क, मीट, एग्ज एक्सेट्रा. प्राण्यांपासून आपल्याला दूध, मांस आणि अंडी भेटतात. द ऑक्युपेशन्स लाईक पोल्ट्री, डेअरी, फिशरी आर डिपेंडंट ऑन ॲनिमल्स. तर काही जे उद्योगधंदे आहेत जसं की पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन म्हणजे जिथे आपण कोंबड्या पाळतो. डेअरी म्हणजे दुग्धपालन म्हणजे दुधासाठी आपण पाळीव प्राणी पाळतो जसं की गाई, म्हशी.
त्यानंतर फिशरी म्हणजे मासेमारी. तर हे जे उद्योगधंदे आहेत तर ते पूर्णपणे ॲनिमल्सवर, प्राण्यांवर अवलंबून आहेत. ॲनिमल्स लाईक ऑक्सन, हॉर्स अँड कॅमल आर युज्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन. बैल, त्यानंतर घोडे, उंट यांचा वाहतुकीसाठी उपयोग केला जातो. अर्थवर्म हेल्प्स इन डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट अँड मेक द सॉइल फर्टाईल. अर्थवर्म काय करतो? अर्थवर्म म्हणजे गांडूळ. तर गांडूळ हे प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे जे वेस्ट म्हणजे अवशेष आहेत तर त्यांचं डिकम्पोजिशन करतात, ते कुजवतात आणि त्यामुळे ती जी माती आहे तर ती फर्टाईल म्हणजे सुपीक होते. म्हणजे त्या मातीचा कस चांगला होतो, मातीची क्वालिटी चांगली होते आणि आपण जास्तीत जास्त पीक घेऊ शकतो त्याच्यामध्ये. दस इट इज फ्रेंड ऑफ फार्मर्स. आणि म्हणून अर्थवर्म गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. सम इन्सेक्ट्स लाईक हनी बीज, लॅक इन्सेक्ट, सिल्क, मोथ आर युजफुल टू मॅनकाइंड. तर काही जे कीटक आहेत ते सुद्धा मनुष्य जातीसाठी खूप मदत करतात. जसं की मधमाशा ज्या मध देतात, लॅक इन्सेक्ट म्हणजे लाख देतात, लाखेच्या बांगड्या तयार करतात, सिल्क आहे म्हणजे रेशीम आहे, मोथ आहे. ठीक आहे, तर हे सगळे आपल्याला मदतच करत असतात. ई, व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. तर सजीव आणि निर्जीव ह्यांना एकमेकांपासून कोणत्या गोष्टी वेगळ्या करतात? तर इन लिव्हिंग थिंग्स वी कॅन सी ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय, मूवमेंट, अ डेफिनाईट लाईफ स्पॅन अँड सेल्युलर स्ट्रक्चर. आता आपण सजीवांमध्ये हे सर्व वैशिष्ट्ये बघतो. ग्रोथ म्हणजे वाढ, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन, रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय म्हणजे चेतना क्षमता, मूवमेंट म्हणजे हालचाल, अ डेफिनाईट लाईफ स्पॅन म्हणजे एक ठराविक आयुष्यमान, सेल्युलर स्ट्रक्चर पेशीमय रचना, ह्या सगळ्या आपण सजीवांमध्ये बघतो. तर ह्याच आपल्याला नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीवांमध्ये बघायला भेटतात का? ऑल सच कॅरेक्टर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स. मग हे जी सगळी वैशिष्ट्ये आहेत, जी सजीवांची वैशिष्ट्ये आहेत, सजीवांची लक्षणं आहेत, तर ती आपल्याला निर्जीव गोष्टींमध्ये बघायला भेटत नाहीत. दिस कॅरेक्टरिस्टिक्स मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि या सर्व लक्षणांमुळे, या सर्व वैशिष्ट्यांमुळेच लिव्हिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये आपण फरक ओळखू शकतो. क्वेश्चन 2, व्हॉट हेल्प्स देम टू ब्रीथ. म्हणजे श्वास घ्यायला त्यांना काय मदत करते? तर पहिला बघूया फिश. अ फिश म्हणजे मासासाठी गिल्स मदत करतात. बी, अ स्नेक, सापाला काय मदत करतात श्वसनासाठी? तर त्याचे लंग्स, त्याची फुफ्फुसे मदत करतात. सी, अ क्रेन, क्रेन म्हणजे बगळा, लंग्स ॲडेड विथ एअर सॅक्स. तर बगळ्याला श्वसनासाठी त्याची फुफ्फुसं ज्याच्यामध्ये की एअर सॅक्स असतात ते मदत करतात. डी, अँड अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ, गांडूळला त्याची स्किन ज्यालाच की आपण क्युटिकल असं सुद्धा म्हणतो, तर तो स्किन मार्फत गांडूळ श्वास घेत असतो. ई, मॅन, माणसाला लंग्स असतात आणि डायफ्रॅम हेल्प्स इन ब्रीथ. तर लंग्स आणि आपला हार्ट याच्यामध्ये एक पातळ पडदा असतो, त्याला डायफ्रॅम म्हणतात, तर ते श्वसनासाठी मदत करत असतं. एफ, अ बॅनियन ट्री, वडाचे झाड, टायनी पोर्स ऑन द लिव्ज. तर त्यांच्या पानावर असणारे छोटे छोटे जे छिद्र आहेत त्याच्यातून त्याला श्वास घ्यायला मदत होत असते. आता इथं फक्त बॅनियन ट्री आलेलं आहे. कोणत्याही झाडाचं जरी आलं तरी झाडाला त्याच्या पानांमध्ये असणाऱ्या छिद्रांमधून, होल्समधूनच ते श्वास घेत असतं. ठीक आहे, तर तेच आन्सर सेम राहील. 9, अ कॅटरपिलर. तर कॅटरपिलरला स्पिरॅकल्स असतात, त्यातून तो श्वास घेत असतो. क्वेश्चन नंबर 3, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. आता इथं ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत आणि इथे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तर त्या ब्रॅकेटमधून हे वर्ड्स शोधायचे आहेत, प्रॉपर जे योग्य शब्द आहेत, आणि ती जी फिल इन द ब्लँक्स आहे ती कंप्लीट करायची आहे. द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. मग कोणत्या प्रोसेसला, ज्या प्रोसेसने प्लांट्स वनस्पती त्यांचं अन्न स्वतः तयार करतात, त्या प्रोसेसला काय म्हणतात? इथे बघा, ऑक्सिजन, डाईज, एक्सक्रिशन, कार्बन डायऑक्साईड, रिस्पॉन्सिव्हनेस, फोटोसिंथेसिस आणि स्टिम्युली असं आहे. तर मग ह्याचं काय आन्सर आहे? तर फोटोसिंथेसिस. त्या प्रोसेसला काय म्हणतात?
फोटोसिंथेसिस, मग इथे ते लिहायचं आहे आपल्याला. ओके. त्यानंतर बी, टू इनहेल डॅश अँड टू एक्सहेल डॅश इज कॉल्ड रेस्पिरेशन. तर आपण इनहेल काय करतो, तर इनहेल ऑक्सिजन अँड टू एक्सहेल काय करतो आपण, कार्बन डायऑक्साईड. एक्सहेल आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, माहिती आहे ना, आपण ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. इज कॉल्ड रेस्पिरेशन, आणि यालाच आपण श्वसन असं म्हणतो. सी, द एलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड. आपल्या शरीरातून आपले जे वेस्ट सबस्टन्स आहेत ते बाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात, तर एक्सक्रीशन असं म्हटलं जातं. मग ते इथे लिहायचं, एक्सक्रीशन. ओके. त्यानंतर डी, द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू अन इव्हेंट इज कॉल्ड डॅश टू डॅश. म्हणजे एखाद्या घटनेला आपण लगेच प्रतिक्रिया देतो, तर त्या ॲबिलिटीला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली असं म्हटलं जातं. ई, ऑन कम्प्लिटिंग देअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग. तर आपला आयुष्यमान पूर्ण झालं, आपल्याला जेवढा आपला ठराविक काळ आहे जगायचा तेवढा आपण जगलो की प्रत्येक सजीव काय होतात, तर ते डाईज, ते मरून जातात. आता क्वेश्चन नंबर 4, राईट द युजेस ऑफ दीज ॲनिमल्स अँड प्लांट्स. आता ॲनिमल्स आणि प्लांट्सचे युजेस लिहायचे आहेत. तर त्यातला पहिला ॲनिमलचा आपण बघूयात. फर्स्ट आहे हनीबीज. हनीबीज म्हणजे मधमाशा. तर हनीबीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम द फ्लॉवर अँड कन्वर्ट इट इन टू हनी. हनीबीचं काम काय आहे, तर फुलांमधला नेक्टर म्हणजे त्यातला जो रस आहे तो गोळा करायचा आणि त्याला नंतर हनीमध्ये मधामध्ये कन्वर्ट करायचं. हनी इज स्टोअर्ड इन अ बी हाईव्ह. आणि त्यांचे जे बी हाईव्ह असतात, त्यांचे जे कंपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये तो हनी साठवून ठेवला जातो. बी वॅक्स अँड हनी आर द युजफुल प्रॉडक्ट्स फॉर अस. तर बी वॅक्स म्हणजे जे मेन तयार झालेलं असतं ते मेन, आणि मध, तर हे आपल्याला मधमाशीपासून मिळणारे 2 महत्त्वाचे प्रॉडक्ट्स आहेत. हनी कॅन बी युज्ड इन कन्फेक्शनरी अँड ॲज मेडिसिन. मध हे कन्फेक्शनरी म्हणजे मिठाईमध्ये सुद्धा वापरलं जातं आणि औषधांमध्ये सुद्धा वापरलं जातं. हनीबीज हेल्प इन पॉलिनेशन ऑफ प्लांट्स अँड दज आर हेल्पफुल फॉर फार्मर्स अँड ऑर्चर्ड ओनर्स. तर हनीबी काय करतात, जेव्हा ते नेक्टर कलेक्ट करण्यासाठी, नेक्टर गोळा करण्यासाठी फुलांवरती बसतात, तेव्हा त्यांच्या पायाला त्याचे जे पोलन ग्रेन्स असतात, म्हणजे फुलांच्या, थोडक्यात घ्या, फुलांच्या ज्या छोट्या छोट्या बिया असतात ते हनीबीच्या पायाला लागतात आणि हनीबी इकडून तिकडे उडत जाताना जमिनीवर बसल्या की त्या बिया जमिनीवरती पडतात आणि त्याच्यातून परत नवीन झाडे येतात. म्हणून त्या शेतकऱ्यांसाठी खूप मदत करणारे आहेत. आणि त्याचप्रमाणे ऑर्चर्ड ओनर्स, ऑर्चर्ड म्हणजे ज्यांची फुल शेती असते, तर त्यांच्यासाठी पण त्या खूप मदत करतात. आता सेकंड बघूया, शार्क्स. शार्क मासा माहिती आहे ना तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल ह्या शार्कचा काय उपयोग होत असेल, हा तर खूप डेंजर मासा आहे, पण नाही, तर शार्कचा पण वापर होतो. तर शार्क लिव्हर ऑइल इज ऑब्टेन फ्रॉम शार्क्स. तर शार्क्सपासून, शार्कच्या लिव्हरपासून आपल्याला एक प्रकारचं तेल भेटतं, विच इज यूज टू मेक मेडिसिन्स, आणि त्याचा वापर औषधे बनवण्यासाठी केला जातो. शार्क फिन्स आर इन ग्रेट डिमांड इन फॉरेन कंट्रीज ॲज इट इज कन्सिडर्ड ॲज अ डेलिकसी. तर शार्कचे जे फिन्स आहेत, म्हणजे शार्कचे जे कल्ले आहेत, तर त्याला बाहेरच्या देशामध्ये खूप मागणी आहे, कारण ते खूप स्वादिष्ट मानले जातात. स्किन ऑफ शार्क इज यूज्ड फॉर मेकिंग सम आयटम्स. तर शार्कच्या त्वचेचा वापर काही शोच्या वस्तू करण्यासाठी केला जातो. शार्क मीट इज ऑल्सो यूज्ड इन कॅटल अँड पोल्ट्री फीड. शार्कचं मांस हे सुद्धा जे पोल्ट्री म्हणजे कोंबड्यांचं जे खाद्य असतं, गुरांचं जे खाद्य असतं, त्याच्यामध्ये वापरलं जातं. 3, याक्स.
Yaks are mainly used as a beast of burden and a means of transport in hilly and snowy regions. तर याक ह्या एक प्रकारच्या ज्याला आपण वनगाय म्हणतो, ठीक आहे, तर त्या असतात. तर त्या याकचा वापर हा बिस्ट ऑफ बर्डन म्हणजे ओझे वाहून नेण्यासाठी केला जातो. आणि त्याचप्रमाणे हिली रिजन म्हणजे जे डोंगराळ भाग आहेत किंवा स्नोवी रिजन म्हणजे जिथे की बर्फ प्रदेश आहेत, बर्फाळ भाग आहे, तर त्याच्यामध्ये वाहतुकीचं काही साधन नसतं, म्हणजे तिथं गाडी चालू शकत नाही. मग अशा वेळेस याकचा वापर इकडून तिकडे जाण्यासाठी, वाहतुकीसाठी केला जातो. इन नेपाळ अँड तिबेट याक्स आर युज्ड फॉर प्लगिंग द फील्ड्स. जसं आपण आपल्या इथे शेती करण्यासाठी बैलांचा वापर करतो, त्याचप्रमाणे नेपाळ आणि तिबेटमध्ये याक्सचा वापर शेतीसाठी केला जातो. याक मीट इज कन्झ्युम्ड इन सम रिमोट एरियात. काही ठिकाणी याकचं मांस सुद्धा खाल्लं जातं. yak milk and the cheese known as chirpy as well as yak butter are widely used in Tibet. तर याकचं दूध आणि चीज आहे तर त्यांना चर्पी या नावाने ओळखलं जातं आणि याक बटर हे तिबेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. याक डंग इज युज्ड ॲज फ्युएल. तर याकचं जे डंग म्हणजे शेण आहे तर त्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. फोर्थ, शीप. शीप प्रोव्हाइड अस वूल. तर शीपपासून आपल्याला लोकर भेटते. ॲट सम प्लेसेस शीप मीट इज युज्ड ॲज फूड. काही ठिकाणी जे शीपचं मांस आहे, मेंढ्यांचं मांस आहे, ते पण खाल्लं जातं. शीप मिल्क इज युज्ड बाय द शेफर्ड कम्युनिटी. शेफर्ड म्हणजे मेंढपाळ, म्हणजे जे लोक मेंढ्या पाळतात, तर ते लोक त्या मेंढ्यांचं दूध सुद्धा पितात. फ्रॉम द एक्सक्रीटा ऑर पॅलेट्स ऑफ शीप अ गुड क्वालिटी फर्टिलायझर इज ऑब्टेन. तर मेंढ्यांच्या ज्या लेंड्या असतात किंवा त्यांची जी विष्ठा असते तर त्याच्यापासून एक चांगल्या प्रकारचं खत तयार होतं. म्हणूनच तुम्ही बघा, मेंढ्यांना आपल्या शेतामध्ये काही लोक बसवतात, खूप दिवस बसवतात, म्हणजे त्यांच्या शेताला चांगलं खत मिळावं म्हणून. सिन्स शीप हॅव द हॅबिट ऑफ ग्रेझिंग दे आर युज्ड फॉर क्लिनिंग द व्हेजिटेशन. आणि ज्या मेंढ्या असतात तर त्यांना ग्रेझिंग म्हणजे चरायची, म्हणजे गवत खाण्याची खूप सवय असते. तर त्यांचं खाद्यच आहे गवत खाणे. म्हणून त्यांना जिथं जास्त प्रमाणात व्हेजिटेशन म्हणजे गवताचं प्रमाण जास्त आहे तर तिथं सोडलं जातं आणि मग ते तिथलं सगळं जे गवत आहे तर ते क्लिअर करून टाकतात. फिफ्थ, अर्थवॉर्म्स. अर्थवॉर्म्स म्हणजे गांडूळ. अर्थवॉर्म्स रिगल थ्रू द सॉइल. आणि त्याचप्रमाणे हिली रिजन म्हणजे जे डोंगराळ भाग आहेत किंवा स्नोवी रिजन म्हणजे जिथे की बर्फ प्रदेश आहेत, बर्फाळ भाग आहे, तर त्याच्यामध्ये वाहतुकीचं काही साधन नसतं, म्हणजे तिथं गाडी चालू शकत नाही. मग अशा वेळेस याकचा वापर इकडून तिकडे जाण्यासाठी, वाहतुकीसाठी केला जातो. इन नेपाळ अँड तिबेट याक्स आर युज्ड फॉर प्लगिंग द फील्ड्स. जसं आपण आपल्या इथे शेती करण्यासाठी बैलांचा वापर करतो, त्याचप्रमाणे नेपाळ आणि तिबेटमध्ये याक्सचा वापर शेतीसाठी केला जातो. याक मीट इज कन्झ्युम्ड इन सम रिमोट एरियात. काही ठिकाणी याकचं मांस सुद्धा खाल्लं जातं. याक मिल्क अँड द चीज नोन ॲज चर्पी ॲज वेल ॲज याक बटर आर वाईडली युज्ड इन तिबेट. तर याकचं दूध आणि चीज आहे तर त्यांना चर्पी या नावाने ओळखलं जातं आणि याक बटर हे तिबेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. याक डंग इज युज्ड ॲज फ्युएल. तर याकचं जे डंग म्हणजे शेण आहे तर त्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. फोर्थ, शीप. शीप प्रोव्हाइड अस वूल. तर शीपपासून आपल्याला लोकर भेटते. ॲट सम प्लेसेस शीप मीट इज युज्ड ॲज फूड. काही ठिकाणी जे शीपचं मांस आहे, मेंढ्यांचं मांस आहे, ते पण खाल्लं जातं. शीप मिल्क इज युज्ड बाय द शेफर्ड कम्युनिटी. रिगल म्हणजे फिरणे. तर अर्थवर्म म्हणजे गांडूळ हे मातीमधून फिरतात. दे हेल्प इन डिकम्पोजिशन ऑफ डेड अँड डिकेईंग रिमेन्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स.
तर वनस्पती किंवा प्राण्यांचे जे मृत अवशेष म्हणजे ते मेल्यानंतर जे अवशेष राहिलेले असतात तर त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे त्याची जी कुजण्याची प्रक्रिया असते तर ते गांडूळ करतात, त्याच्यामध्ये ते मदत करतात. दे लूजन द सॉईल आणि ते मातीमध्ये फिरल्यामुळे ती जी माती आहे तर ती सैल होते, लूज होते. विथ द हेल्प ऑफ अर्थवर्म्स वर्मी कंपोस्टिंग ऑफ द डिग्रेडेबल वेस्ट इज ऑल्सो डन. तर वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खत. तर गांडुळांचा वापर करून जे डिग्रेडेबल वेस्ट असतात म्हणजे जसं की आपला जो अन्नधान्याचा जो कचरा आहे तर त्याच्यापासून आणि त्याच्यामध्ये गांडूळ सोडले जातात आणि त्याच्यापासून मग गांडूळ खत तयार होते जे की जमिनीसाठी झाडांसाठी खूप उपयोगी असते. ड्यू टू अर्थवर्म्स सॉईल बिकम्स फर्टाईल आणि गांडुळांमुळे जमीन सुपीक बनते. देअरफॉर दे आर कन्सिडर्ड ॲज फ्रेंड्स ऑफ फार्मर्स आणि म्हणूनच त्यांना गांडुळांना शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं आहे. 6. डॉग्स. डॉग इज अ लॉयल अँड फेथफुल ॲनिमल अँड कन्सिडर्ड ॲज द बेस्ट फ्रेंड ऑफ मॅन. कुत्रा जो आहे तो खूप लॉयल म्हणजे प्रामाणिक असतो आणि फेथफुल म्हणजे विश्वासू प्राणी आहे आणि तो मनुष्याचा बेस्ट फ्रेंड खूप चांगला मित्र म्हणून समजलं जातं. डॉग गार्ड्स द हाऊस अँड प्रॉपर्टीज ऑफ हिज ओनर. कुत्रा त्याच्या मालकाच्या घराचे रक्षण करतो. स्निफर डॉग्स आर ट्रेंड टू ट्रॅक नार्कोटिक्स अँड एक्सप्लोजिव्स. तर स्निफर डॉग्स आहेत म्हणजे कुत्र्याचाच एक प्रकार आहे. तर त्यांना एक्सप्लोजिव्स म्हणजे जे स्फोटके असतात म्हणजे जे बॉम्बस्फोट वगैरे होतात तर ते शोधण्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलेली असते. ड्यू टू दिस दे आर इन द टीम ऑफ पोलीस अँड आर्मी आणि याच कारणामुळे त्यांना असं ट्रेनिंग असल्यामुळे ते पोलिसांच्या किंवा आर्मी म्हणजे मिलिटरीच्या टीममध्ये असतात. डॉग्स प्ले विथ चिल्ड्रन अँड एंटरटेन देम. कुत्रा हा मुलांसोबत पण खेळतात आणि त्यांचं मनोरंजन करतात. डॉग्स आर ऑल्सो यूज्ड फॉर मेडिकल रिसर्च. मेडिकल रिसर्च म्हणजे आरोग्यशास्त्रामध्ये जर काही रिसर्च संशोधन करायचं असेल तर ते कुत्र्यावर सुद्धा केलं जातं. ओके. 7 बघूयात. बायवल्व्स. तर बायवल इज द सॉफ्ट बॉडीड ॲनिमल इनसाइड द 2 शेल्स. आता हा बायवल म्हणजे काय तर बाय म्हणजे 2 आणि वल्प म्हणजे दरवाजे. तर 2 दरवाजे असलेला म्हणजेच जो शिंपल्याच्या आतमध्ये असतो की नाही, शिंपल्याला 2 दरवाजे असतात तर तसला जलचर प्राणी. द शेल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. तर तो हा प्राणी ज्या शिंपल्याच्या आत राहतो तर ते शिंपले कॅल्शियम कार्बोनेट्स पासून बनलेले असतात. दीज शेल्स हॅव मल्टिपल युजेस आणि त्याचे खूप सारे उपयोग असतात. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आर मेड फ्रॉम दीज. तर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे शोच्या वस्तू ज्या आहेत त्या शिंपल्यापासून बनवल्या जातात. शिंपल्याचे तोरण बनवले जातात. द क्रश शेल आर ऑल्सो यूज्ड इन बिल्डिंग मटेरियल. आता हे जे शिंपले आहेत तर त्याचा क्रश म्हणजे चुरा हा बिल्डिंग मटेरियलमध्ये म्हणजे जिथं बांधकाम चालतं तर त्या मटेरियलमध्ये वापरला जातो. इन मेडिसिनल प्रिपरेशन्स द शेल्स आर यूज्ड. औषधांमध्ये सुद्धा शेल्स वापरल्या जातात. द सॉफ्ट ॲनिमल्स इनसाइड द शेल इज कन्सिडर्ड ॲज डेलिकसी. आणि त्या शेलच्या आतमध्ये त्या शिंपल्याच्या आतमध्ये जो प्राणी असतो तो अगदी मऊ मऊ प्राणी असतो तर तो डेलिकसी म्हणजे तो खाण्याला खूप चविष्ट असतो, स्वादिष्ट असतो. पर्ल्स आर कल्चर्ड इनसाइड द शेल ऑफ बायवल्व कॉल्ड पर्ल ऑयस्टर. तर पर्ल ऑयस्टर नावाचा ह्या शिंपल्याच्या आतमध्ये एक प्राणी असतो तर त्याच्यापासून मोती तयार होतात. ठीक आहे. आता 8 बघूया. हॉर्सेस म्हणजे घोडे. हॉर्स इज यूज्ड ॲज मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट सिन्स ओल्डन डेज. जुन्या काळापासून घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. दे ऑल्सो ड्रॉ कार्ट्स अँड कॅरेजेस. म्हणजे तुम्ही घोडागाडी बघितली आहे का तर ते सुद्धा ते ओढतात. इन आर्मी अँड पोलीस फोर्स 2 हॉर्सेस आर यूज्ड. आर्मी म्हणजे सैन्यामध्ये आणि पोलिसांमध्ये सुद्धा घोड्यांचा वापर केला जातो. रेसिंग ऑफ हॉर्सेस इज ऑल्सो अ स्पोर्ट. घोड्यांची रेस म्हणजे घोड्यांची स्पर्धा
हे एक खेळाचा प्रकार आहे. 9. माईस म्हणजे उंदीर. माईस आर मोर हार्मफुल दॅन बिईंग युजफुल. तर उंदरे हे युजफुल म्हणजे त्यांची काही आपल्याला मदत होण्यापेक्षा ते जास्त करून आपल्याला हानिकारकच आहेत. दे डिस्ट्रॉय द फूड, ते अन्नाची नासाडी करतात. अँड ऑल्सो कॉज ट्रान्समिशन ऑफ डिसिजेस लाईक प्लेग, आणि प्लेग सारखा आजार ते एकमेकांपासून दुसऱ्यांना पोहोचवतात. However, they are used in biology lab as the experimental animals. आणि बायोलॉजीमध्ये म्हणजे जीवशास्त्रामध्ये जर काही एक्सपेरिमेंट करायचा असेल तर तो पहिले उंदरांवरती केला जातो. आता नेक्स्ट बघूया आपण प्लांट्स. फर्स्ट आहे जिंजर. जिंजर म्हणजे आले. जिंजर इज यूज्ड इन व्हेरियस डिशेस. तर आपण स्वयंपाकामध्ये बऱ्याच डिशमध्ये बऱ्याच पदार्थांमध्ये जिंजर म्हणजे आले वापरतो. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ पॉप्युलर मेडिसिन. तसंच ते औषध म्हणून सुद्धा खूप पॉप्युलर आहे, प्रसिद्ध आहे. जिंजर एक्स्ट्रॅक्ट इज अ रेमेडी फॉर ऑल काइंड ऑफ एक्स अँड पेन्स. तर कुठलेही जे दुखणे असतील, सर्व प्रकारच्या दुखण्यांवरती जिंजरचं एक्स्ट्रॅक्ट म्हणजे आल्याचा अर्क वापरला जातो. ड्राईड जिंजर पावडर, सुंठ, इज ऑफ ग्रेट मेडिसिनल व्हॅल्यू. तर जी वाळकी आल्याची पावडर आहे त्याला आपण सुंठ असं म्हणतो, तर ती सुद्धा खूप औषधी आहे. ॲज अ होम रेमेडी, जिंजर अँड सुंठ आर सेफली यूज्ड अगेन्स्ट हेडॅक, नॉशिया, ॲसिडिटी. म्हणजे की घरगुती उपाय म्हणून आले किंवा सुंठ हे डोकेदुखी, नॉसिया म्हणजे मळमळ होणे, ॲसिडिटी म्हणजे पित्त होणे, तर यावर घरगुती उपाय म्हणून वापरले जातात. सेकंड आहे मँगो. मँगो म्हणजे आंबा. मँगो इज कन्सिडर्ड ॲज द किंग ऑफ फ्रूट. तर फळांचा राजा म्हणून मँगोला म्हटले जाते. मँगोज रायपन ड्युरिंग समर सीझन. तर उन्हाळ्यामध्ये आंबे पिकतात. दे कंटेन व्हेरी हाय लेवल ऑफ विटॅमिन ए अँड फ्रुक्टोज शुगर. तर त्याच्यामध्ये विटॅमिन ए आणि फ्रुक्टोज शुगर जास्त प्रमाणात असते. व्हेरियस प्रॉडक्ट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम मँगोज. तर आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. सच ॲज जसे की मँगो ज्यूस, मँगोचा ज्यूस बनवला जातो, पल्प, आईस्क्रीम, स्क्वॅश, पिकल्स. तर हे सगळे आंब्यापासून बनवण्यात येणारे पदार्थांची नावे आहेत, एक्सेट्रा. लिव्ज ऑफ मँगो ट्री आर कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड बाय हिंदूज. हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू लोकांमध्ये आंब्याची पाने आहेत तर त्यांना अतिशय पौराणिक महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे. म्हणून कोणत्याही सणाला, पाडवा असेल, दसरा असेल, तर तेव्हा आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं दरवाजाला. दे आर यूज्ड इन रिलिजियस इव्हेंट्स. धार्मिक कार्यक्रमांमध्ये आंब्याच्या झाडाच्या पानांचा वापर केला जातो. थर्ड आहे युकॅलिप्टस. युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी. द ऑइल ऑप्टेंड फ्रॉम लिव्ज ऑफ द ट्री हॅव मेडिसिनल व्हॅल्यू. तर या निलगिरीचं जे तेल आहे, जे निलगिरीच्या पानांपासून बनवलं जातं किंवा मिळवलं जातं, तर त्याला औषधी महत्त्व आहे. इवन द ड्राईड लिव्ज आर ऑफ सम यूज. त्याची वाळलेली पाने सुद्धा उपयोगी असतात. द युकॅलिप्टस ऑइल इज अ रेमेडी फॉर कोल्ड अँड फीवर. तर हे निलगिरीचं जे तेल आहे तर ते थंडी किंवा सर्दी आणि तापावरती गुणकारी आहे. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज ॲन ॲस्ट्रिजंट. ॲस्ट्रिंजंट म्हणजे जर एखादी जखम झाली, त्यातून जर रक्त येत असेल तर हे निलगिरीचे तेल लावले तर ते रक्त थांबते. इट वॉर्ड्स ऑफ द फोल स्मेल. फोल स्मेल म्हणजे एखादं घाण वास येतो की नाही, जसं की दूध नासलं, भाजी नासली की जो वास येतो ना, तर तो पळवून लावण्याचं काम निलगिरीचं तेल करते. म्हणजे निलगिरीचं तेलाचा वास चांगला असतो. द बार्क ऑफ द युकॅलिप्टस ट्री इज ऑल्सो यूज्ड. तर निलगिरीच्या झाडाचं जे साल आहे तर ते सुद्धा वापरलं जातं. इट स्टेम इज यूज्ड फॉर मेकिंग पेपर्स. आणि पेपर बनवण्यासाठी निलगिरीची जी स्टेम आहे, खोड आहे, ते वापरलं जातं. फोर्थ, बबूल म्हणजेच ॲकॅसिया म्हणजेच बाभुळीचं झाड, बाभळाचं झाड. द लिव्ज अँड लेग्युम्स ऑफ द बबूल ट्री आर यूज्ड ॲज कॅटल फीड. बाभळीच्या झाडाची पाने, लेग्युम्स म्हणजे शेंगा, हे गुरांना खाद्य म्हणून वापरलं जातं. द डेलिकेट ट्विग्स ऑफ दिस ट्री आर यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. तर याचे जे काड्या आहेत बाभळाच्या झाडाच्या,
तर त्या दात साफ करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जातात. ड्यू टू थॉर्नी नेचर, द ब्रांचेस ऑफ बबूल आर यूज्ड फॉर मेकिंग कंपाऊंड्स अँड एन्क्लोजर्स. तर या बाभळीच्या झाडाच्या ज्या फांद्या असतात तर त्याला खूप काटे असतात, म्हणून त्यांचा वापर कंपाऊंड बनवण्यासाठी केला जातो. द गम oozing आउट फ्रॉम द barks ऑफ द ट्री इज इन ग्रेट डिमांड. तर याच्या झाडाच्या खोडातून, सालीतून एक प्रकारचा डिंक बाहेर येतो आणि त्याला खूप डिमांड आहे, त्याला खूप मागणी आहे. द वूड ऑफ बबूल इज व्हेरी टफ अँड हेन्स युज्ड इन शिप बिल्डिंग. तर बाभळीच्या झाडाचं जे लाकूड आहे तर ते खूप कडक असतं, टणक असतं आणि म्हणून त्याचा वापर जहाज बांधणीसाठी केला जातो. 5th, टीक. टीक वूड इज यूज्ड फॉर मेकिंग फर्निचर. आपल्या घरामध्ये जे फर्निचर असतात की नाही तर ते जास्त तर या टीक झाडापासूनच बनवले जातात. टीक इज देअरफॉर इन ग्रेट डिमांड आणि म्हणूनच त्याची खूप मागणी आहे. वूड फ्रॉम टीक इज यूज्ड इन हाऊस बिल्डिंग फॉर मेकिंग डोअर्स अँड विंडोज. घरामध्ये बांधकाम करताना, दरवाजामध्ये, खिडकी बनवताना या टीकच्या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो. टू सप्लाय दिस डिमांड, द इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट कल्टिवेट्स टीक ट्रीज ऑन अ लार्ज स्केल. आणि हे टीकची झाडं त्यांना खूप मागणी आहे. मग ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय जे फॉरेस्ट खातं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती टीकची झाडे लावतात. कल्टिवेट म्हणजे झाडे लावणे. ओके, नेक्स्ट बघूयात. 6. स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे पालक. स्पिनॅच इज अ व्हेरी पॉप्युलर ग्रीन लिफी व्हेजिटेबल. आपल्या सर्वांनाच माहीत आहे ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे स्पिनॅच. इट कंटेन्स मेनी विटॅमिन्स अँड मिनरल्स. त्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. अँड इज रिच इन आयर्न. आणि त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण, लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं. जर कोणाला रक्तामधील हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर डॉक्टर हे स्पिनॅच खाण्याचा सल्ला देतात. कन्झ्युमिंग स्पिनॅच रेग्युलरली कीप्स अस इन गुड हेल्थ. नियमितपणे आपण जर पालकची भाजी खात असू तर आपल्याला चांगलं आरोग्य लाभतं. स्पिनॅच इज सेड टू इन्हान्स हेल्थ ऑफ हार्ट अँड इट ऑल्सो बूस्ट द मेमरी. तर इन्हान्स म्हणजे वाढवणे. तर आपल्या हृदयाची जी हेल्थ आहे, हृदयाचं आरोग्य हे स्पिनॅच, पालक खाल्ल्यामुळे वाढतं. म्हणजे आपलं हार्ट जे आहे तर ते हेल्दी होतं आणि आपली मेमरी बूस्ट करण्याचं, आपली मेमरी चांगली ठेवण्याचं काम, स्मरणशक्ती वाढवण्याचं काम हे स्पिनॅच करतं. इट इज ऑल्सो अ गुड रेमेडी टू रिलीव्ह कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे पोटाचे काही तुम्हाला आजार असतील, पोट साफ होत नसेल तर त्यासाठी सुद्धा स्पिनॅच मदत करतं. तर कळलं स्पिनॅचचं महत्त्व. तर आता खायचं बरं का पालक सर्वांनी. 7. ॲलोवेरा. ॲलोवेरा म्हणजे कोरफड. ॲलोवेरा इज अ मेडिसिनल प्लांट. हे एक औषधी वनस्पती आहे. द सॅप अँड ज्यूस ऑफ ॲलोवेरा इज व्हेरी इफेक्टिव्ह अगेन्स्ट डिफरंट स्किन इन्फेक्शन्स, कट्स, ब्रुसेस, बर्न्स अँड वाउंड्स. तर ह्याचे जे सॅप म्हणजे ह्याचा जो गर आहे किंवा ह्याचा जो रस आहे कोरफडीचा, तर तुमचं कोणतंही स्किनचं तुम्हाला इन्फेक्शन असू दे, त्वचेचे आजार असतील, तुम्हाला भाजलं, खरचटलं, जखम झाली, मोठी जखम झाली तरी सुद्धा त्याच्यावरती हे उपयोगी आहे. कन्झ्युमिंग ॲलोवेरा ज्यूस रेग्युलरली गिव्ज रिलीफ इन डायजेस्टिव्ह कंप्लेंट्स. अपचनाच्या ज्या काही तक्रारी असतात, पोटाच्या ज्या काही तक्रारी असतात, तर त्यावर जर तुम्ही हा कोरफडीचा ज्यूस रेग्युलरली, नियमितपणे पिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये आराम भेटतो. ॲलोवेरा इज ऑल्सो युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायबेटीज अँड कॅन्सर. तर डायबेटीज आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये ॲलोवेराचा वापर केला जातो. द जेल ऑफ ॲलोवेरा इज युज्ड इन कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स. जे काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स असतील, म्हणजे मेकअपचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये ॲलोवेराचा जेल वापरला जातो. 8. टर्मरिक. टर्मरिक म्हणजे हळद. टर्मरिक इज रेग्युलरली युज्ड इन डेली कुकिंग. रोजच्या जेवणामध्ये आपण हळदीचा वापर करतो. इट हॅज मेनी मेडिसिनल प्रॉपर्टीज. तर त्याचे खूप सारे
मेडिसिनल औषधी महत्त्व आहे, औषधी गुणधर्म आहेत हळदीमध्ये. टर्मरिक इज इफेक्टिव्ह इन वाउंड हिलिंग ॲज इट हॅज अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज. हळद ही जंतुनाशक असल्यामुळे जर आपल्याला एखादी जखम झाली तर त्याच्यामध्ये आराम देण्यासाठी किंवा आपण हळद लावतो, त्या हळदीने खूप फरक पडतो. तुम्हाला आठवत आहे का बघा, आपल्याला जर कापलं वगैरे तर आपली आई लगेच आपल्याला हळद लावायला सांगते त्या जखमेवरती, आणि हळद लावल्यानंतर तिथून जे येणारं रक्त आहे तर ते थांबून जातं. ठीक आहे. इट इज अल्सो अ जर्मिसिडल. जर्मिसिडल म्हणजे सुद्धा जंतुनाशक. ही जंतुनाशक आहे. इट इज युज्ड इन कॉस्मेटिक्स. तर कॉस्मेटिक्समध्ये, मेकअपच्या सामानामध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो. कफ अँड कोल्ड कॅन बी इफेक्टिव्हली क्युअर्ड बाय कन्झ्युमिंग मिल्क विथ टर्मरिक पावडर इन इट. जर हळदीचं दूध पिलं तर आपला जो सर्दी खोकला आहे तो बरा होऊन जातो. हो ना? देते की नाही आई आपल्याला खोकला झाल्यानंतर हळदीचं दूध प्यायला? 9. होली बेसिल. बेसिल म्हणजे तुळस, आणि होली म्हणजे ती खूप पवित्र आहे म्हणून त्याला होली म्हटलेलं आहे. होली बेसिल इज मेडिसिनल हर्ब. तर ही जी छोटीशी वनस्पती आहे, ही जी हर्ब आहे, तर तिचं खूप औषधी महत्त्व आहे. इन द हिंदू रिलिजन होली बेसिल इज कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी ऑस्पिशियस. तर हिंदू धर्मामध्ये ह्या तुळशीला धार्मिक महत्त्व आहे. ज्यूस ऑब्टेन्ड फ्रॉम लीव्ज ऑफ बेसिल प्लांट क्युअर्स मेनी डिसीजेस. तर तुळशीच्या पानांचा जो ज्यूस आहे तो खूप साऱ्या आजारांवरती उपयोगी आहे. बेसिल प्लांट कीप्स द इन्सेक्ट अवे. तुळशीचं जे रोप आहे त्याच्यामुळे कीटके लांब राहतात, ते कीटकांना येऊन देत नाही. इन ओल्डन डेज एव्हरी कोर्टयार्ड यूज टू हॅव अ बेसिल प्लांट. तर प्रत्येक घरापुढे अंगणामध्ये तुळशीचं रोप हे पहिले असायचं. त्याला तुळशी वृंदावन असं म्हटलं जातं. आजही गावाला असतात तुळशी वृंदावन. तुम्ही कधी गावी गेलात तर ते बघा. द ड्राईड स्टेम्स ऑफ बेसिल यील्ड्स बेड्स विच आर युज्ड बाय सेंट्स. तुळशीच्या रोपाच्या ज्या छोट्या फांद्या असतात की नाही, तर त्या फांद्या वाळल्यानंतर त्याच्यापासून मणी बनवले जातात आणि ते तुळशी माळा घालतात बघा. तुळशीची माळ संत घालतात, वारकरी लोक तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात. इन आयुर्वेदा मेनी मेडिसिन्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम बेसिल. आयुर्वेदामध्ये तुळशीपासून खूप सारे औषधे बनवले जातात. इन थायलंड बेसिल इज युज्ड इन कुकिंग फॉर अ पर्टिक्युलर फ्लेवर. तर थायलंडमध्ये सुगंध येण्यासाठी, जेवणाचा स्वाद येण्यासाठी किंवा चांगला वास येण्यासाठी तुळशीची पाने वापरली जातात. फ्रॉम कर्पूर तुलसी व्हरायटी ऑफ बेसिल द ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड. तर तुळशीची एक वेगळी व्हरायटी आहे ज्याला कर्पूर तुलसी असं म्हटलं जातं. तर त्याच्यापासून तेल काढलं जातं आणि ते सुद्धा खूप उपयोगी आहे. ओके. 10th बघूया, करंजा. त्याचं सायंटिफिक नाव जे आहे ते आहे पोंगामिया पिनाटा. तर करंजा या झाडाला हे नाव कसं पडलं माहिती आहे का? तर ह्याची जी फळं असतात ना, तर ह्याच्या ज्या शेंगा असतात तर त्याचा आकार करंजीसारखा आहे म्हणून त्याला करंजा हे नाव पडलं. फ्रॉम द ट्री फ्रूट, लीव्ज, रूट्स, बार्क्स, सीड्स अँड ट्विग्स ऑफ करंजा ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड. म्हणजे या झाडाच्या प्रत्येक पार्टपासून, म्हणजे त्याची फळं असतील, पाने असतील, त्याची मुळे आहेत, त्याच्या साली आहेत, त्याच्या बिया आहेत, त्याच्या काठ्या आहेत, तर करंजाच्या प्रत्येक पार्टपासून ऑइल काढलं जातं, तेल काढलं जातं. आयुर्वेदिक मेडिसिन्स विच आर इफेक्टिव्ह ऑन अ व्हरायटी ऑफ डिसीजेस आर ऑब्टेन्ड फ्रॉम करंजा ट्री अँड सीड्स ऑफ करंजा. तर करंजा झाडापासून आणि त्या करंजाच्या सीड्सपासून, बियांपासून जे आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात, जी की खूप साऱ्या वेगवेगळ्या आजारांवरती उपयोगी आहेत. करंजा इज ऑल्सो युज्ड फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ बायोडिझेल. तर बायोडिझेल, आता बायोडिझेलचा म्हणजे जे आपले पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅस आहे, तर ह्यांचे साठे कधी ना कधी संपणार आहेत. म्हणून वनस्पतींच्या तेलापासून इंधन तयार करत आहेत. त्यालाच बायोडिझेल म्हणजेच जीवाश्म इंधन असे म्हणतात. तर करंजापासून ते तयार करतात.
करंजा इज ऑल्सो युज्ड ॲज फ्युएल वूड. करंजाचं लाकूड हे इंधन म्हणून वापरलं जातं. 11. मोह. मधुका लॉंगिफोलिया हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. द ट्रीज ऑफ मोह आर सीन इन द फॉरेस्टेड एरियाज. तर जंगलाचा जो भाग आहे तिथे हे मोहची झाडे आपल्याला दिसतात. फ्रॉम द सीड्स अँड फ्लॉवर्स ऑफ मोह ट्री मेडिसिन्स अँड अदर एक्स्ट्रॅक्ट्स आर ऑप्टेन. तर याच्या बिया किंवा फुलांपासून औषधे तयार केली जातात. द ऑइल फ्रॉम मोह ट्री इज इफेक्टिव्ह इन हेडॅक, स्किन इन्फेक्शन्स अँड रुमॅटिझम. या झाडापासून जे तेल बनवतात तर ते डोकेदुखी, काही आपले त्वचेचे आजार असतील आणि रुमॅटिझम म्हणजे संधिवात, तर याच्यावर उपयोगी आहे. इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र जॅम इज प्रिपेअर्ड फ्रॉम द फ्लॉवर्स ऑफ मोह ट्री. तर महाराष्ट्रामधल्या गडचिरोलीमध्ये याच्या फ्लॉवर्सपासून, याच्या फुलांपासून जॅम बनवला जातो. अमॉंग ट्रायबल फोक वाईन मेड फ्रॉम मोह इज व्हेरी पॉप्युलर. आणि जे ट्रायबल लोक आहेत, तिथले जे राहणारे लोक आहेत, तर तिथे त्याच्यापासून बनवणारी, मोहपासून बनवणारी वाईन जी आहे तर ती खूप प्रसिद्ध आहे. 12. मलबेरी. मलबेरी म्हणजे मराठीमध्ये त्याला तुती म्हणतात, तुतीचे झाड. द मलबेरी ट्री इज ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर द ऑक्युपेशन ऑफ सेरिकल्चर. सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती. तर रेशीम शेती करण्यासाठी हे मलबेरी ट्री म्हणजे तुतीचं झाड खूप महत्त्वाचं आहे. सिल्क वॉर्म फीड्स ऑन मलबेरी लिव्स ड्युरिंग इट्स डेव्हलपमेंट. तर जे सिल्क वॉर्म आहे तर ते मलबेरीचे जे पाने आहेत, तुतीची जी पाने आहेत, तर ती खाऊन त्यांच्या जे डेव्हलपमेंटचा जो काळ असतो तर त्याच्यामध्ये ती तुतीची पाने खातात. देन इट कन्वर्ट इट सेल्फ इन टू अ कॉकून. आणि मग ती जी आळी आहे, रेशमी किडा आहे, तो पहिल्यांदा ह्याच्या झाडाची पाने खातो आणि मग स्वतःला तो कोकूनमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे एक रेशीम धागा आपल्या भोवती तो विणतो. फ्रॉम द कोकून सिल्क इज ऑप्टेन. आणि मग या कोकूनपासूनच आपल्याला रेशीम मिळते. देअरफॉर फॉर एव्हरी सेरिकल्चर युनिट कल्टिवेशन ऑफ मलबेरी ट्रीज इज कन्सिडर्ड टू बी अन इम्पॉर्टंट टास्क. आणि म्हणून जर तुम्हाला रेशीम शेती करायची असेल तर तिथे मलबेरीची झाडं लावणं खूप महत्त्वाचं आहे. द फ्रुट्स ऑफ मलबेरी आर इटन फ्रेश ऑर इन ड्राईड फॉर्म. तर मलबेरीची जे फळे आहेत तर ती तुम्ही फ्रेश म्हणजे आहे तशी खाऊ शकता किंवा ती वाळवून सुद्धा खाऊ शकता. वाईन फ्रॉम मलबेरी फ्रुट्स इज एक्स्ट्रॅक्टेड. आणि या मलबेरीच्या फळांपासून वाईन बनवली जाते. 13 आहे ग्रेप वाईन म्हणजे द्राक्षाचा वेल. द पॉप्युलर ग्रेप्स आर द फ्रुट्स ऑफ ग्रेप वाईन. आपण जी बाजारामध्ये द्राक्ष बघतो तर ही या ग्रेप वाईनचेच फळे आहेत. ग्रेप्स आर इटन फ्रेश ऑर आर ड्राईड टू मेक रेझिन्स फ्रॉम देम. तर द्राक्ष ही आपण तशीच खातो किंवा त्याला वाळवून त्याचं मग रेझिन्स म्हणजे मनुके करून खातो. मेडिसिन्स आर ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम ग्रेप्स. द्राक्षांपासून औषधे सुद्धा बनवतात. वाईन इज प्रिपेअर्ड फ्रॉम ग्रेप्स. तर ग्रेप्सपासून, द्राक्षांपासून वाईन सुद्धा बनवतात. द सीडलेस ग्रेप्स फ्रॉम महाराष्ट्र आर एक्सपोर्टेड. तर ज्या ग्रेप्सला सीड नसते, बी नसलेली जी द्राक्ष आहेत तर ती महाराष्ट्रातून बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट केली जातात. क्वेश्चन 5. व्हॉट आर द पेक्युलियारिटीज ऑफ द मुवमेंट्स ऑफ दीज लिव्हिंग थिंग्स. म्हणजे खाली काही लिव्हिंग थिंग्स दिलेले आहेत, सजीव दिलेले आहेत, तर त्यांची मुवमेंट म्हणजे हालचालीबद्दल काय वैशिष्ट्ये आहेत. पेक्युलियारिटीज म्हणजे वैशिष्ट्ये आहेत, ते आपल्याला लिहायचं आहे. तर आपण फर्स्ट बघूयात. तर फर्स्ट आहे स्नेक्स. तर स्नेक्स डू नॉट हॅव लेग्स. तर स्नेकला पाय नसतात, सापाला पाय नसतात. दे क्रीप ऑन द ग्राउंड. ते जमिनीवरती सरपटतात. बाय कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ देअर बॉडी मसल्स दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर. त्यांचे जे बॉडी मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात, आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात. आणि अशा प्रकारे ते पुढे सरकू शकतात किंवा आपली हालचाल करू शकतात. सेकंड आहे टॉर्टॉईज. टॉर्टॉईज म्हणजे कासव. टॉर्टॉईज हॅव क्लॉज ऑन देअर लिम्स. तर त्यांचे जे पाय आहेत टॉर्टॉईजचे, कासवांचे, तर त्याला क्लॉ म्हणजे नख असतात.
दे टू क्रीप ऑन द ग्राउंड विथ अ व्हेरी स्लो स्पीड. तर टॉर्टॉइज खूप हळू ग्राउंडवरून पुढे सरकतात. दे कॅन नॉट मूव्ह फास्ट ॲज देअर शेल इज व्हेरी बल्की अँड हेवी विच मेक्स देअर मुवमेंट क्लम्सी अँड स्लो. तर आता तुम्हाला प्रश्न पडला का की कासव फास्ट का नाही चालू शकत? तर कारण त्या कासवाच्या पाठीवर तुम्ही बघितलंय का शेल असते, कवच असतं कासवाचं, आणि ते खूप जाड असतं आणि हेवी पण असतं. त्याच्यामुळे त्यांची जी मुवमेंट आहे तर ती हळू होऊन जाते. तुम्ही बघा बरं, एखादं ओझं घेऊन आपण जेव्हा चालत असू तेव्हा आपली पण हालचाल कमी होते की नाही, आपला स्पीड कमी होतो. तसंच आहे कासवाचं पण. थर्ड आहे कांगारूज. The two powerful hind limbs and a supporting tail makes kangaroo jump from one place to another. दे आर व्हेरी टायनी. आपण मुंगीची अंडी बघू शकत नाही कारण ते खूपच छोटे असतात. तर ते आहे ट्रू. 3. When the caterpillar emerges from the egg, it is not very hungry. हिंड लिम्स म्हणजे मागचे पाय. तर मागचे पाय खूप ताकदवर असतात आणि त्यांची जी शेपटी असते ती पण खूप सपोर्टिंग असते. त्याच्यामुळे कांगारू एका ठिकाणाहून दुसरीकडे उड्या मारू शकतात. इट कॅन मूव्ह फास्टर ड्यू टू धिस जम्पिंग हॅबिट. आणि ह्याच उड्या मारण्याच्या क्षमतेमुळे ते फास्ट चालू शकतात, फास्ट मूव्ह होऊ शकतात. Eagles can fly high in the sky. ईगल म्हणजे गरुड. गरुड आकाशामध्ये खूप उंच उडू शकतं. The wings of eagles are strong and powerful. गरुडाचे पंख खूप मजबूत आणि ताकदवर असतात. The tapering body is highly adapted for flight. ते असा निमुळता आकार असतो गरुडाच्या बॉडीचा, तर तो त्याला उंच उडण्यासाठीच तसा झालेला असतो. चॅमेलियन म्हणजे सरडा. ऑल द 4 limbs ऑफ चॅमेलियन आर कम्पॅरेटिव्हली शॉर्टर अँड वीक. तर या सरड्याचे जे 4ही पाय असतात तर ते छोटे असतात आणि ते वीक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त ताकद नसते. देअर बॉडी इज बल्की. त्यांची बॉडी अशी जड असते. देअर फोर दे क्रीप विथ देअर 4 legs. आणि म्हणून ते त्यांच्या 4ही पायाने सरकतात पुढे. अँड द मुवमेंट इज ऑल्सो सपोर्टेड बाय देअर टेल अँड क्लॉज. आणि त्यांची जी हालचाल आहे तर त्याला त्यांच्या शेपटीचा आणि क्लॉज म्हणजे नखांचा पण आधार भेटतो. नेक्स्ट आहे फ्रॉग्स म्हणजे बेडूक. फ्रॉग्स आर सीन इन द विसिनिटी ऑफ वॉटर. तर जिथे पाणी असेल तिथे आपल्याला बेडूक दिसतात. व्हेन इन वॉटर, जेव्हा ते पाण्यात असतात, दे स्विम विथ द हेल्प ऑफ हिंड लिम्स. तर जेव्हा ते पाण्यामध्ये असतात तेव्हा ते त्यांच्या मागच्या पायाच्या मदतीने पोहतात. देअर इज ऑल्सो अ वेब मेम्ब्रेन बिटवीन द डिजिट्स ऑफ द लिम्स. त्यांच्या पायाच्या 2 बोटांच्या मध्ये एक पातळ पडदा असतो, जसा बदकाच्या पायामध्ये असतो की नाही, आणि त्याचा उपयोग त्यांना पोहताना होत असतो. व्हेन ऑन द लँड दे जम्प विथ द हेल्प ऑफ 2 हिंड लिम्स. जेव्हा ते जमिनीवर असतात तेव्हा ते मागच्या 2 पायांच्या मदतीने उडी मारू शकतात. दीज आर मस्क्युलर अँड पॉवरफुल. त्यांचे जे मागचे पाय असतात तर ते खूप ताकदवर असतात. द फ्रंट 2 forelimbs हेल्प इन बॅलन्सिंग ड्युरिंग मुवमेंट्स. आणि जे पुढचे 2 पाय आहेत तर ते त्यांची हालचाल बॅलन्स करण्यासाठी मदत करतात. नेक्स्ट आहे गुलमोहर. गुलमोहर इज अ लार्ज ट्री. गुलमोहर खूप मोठे झाड आहे. इट्स लिफलेट्स आर स्प्रेड आउट इन हॉरिझॉन्टल फॅशन थ्रू आउट द डे. गुलमोहराच्या झाडाची पाने आहेत ती पूर्ण दिवसभर पसरलेली असतात. बट ॲट द सनसेट दे ड्रॉप डाऊन अँड क्लोज. पण जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा ती बंद होतात आणि खाली पडतात. टुवर्ड्स द स्टिम्युलस ऑफ सनलाईट द लिफलेट शो द रिस्पॉन्सिव्हनेस. याचाच अर्थ सनलाईट हे एक स्टिम्युलस आहे आणि ती गुलमोहरच्या झाडाची पाने त्याला रिस्पॉन्स देतात आणि सनसेट झाल्यानंतर सनलाईट नसते तेव्हा ती बंद होतात. नेक्स्ट आहे स्वीट पोटॅटो क्रीपर. तर स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळं. ठीक आहे, रताळे माहिती आहे ना, आपण उपवासाला खातो, तर त्याचा जो वेल आहे ते. क्रीपर नीड्स सपोर्ट.
तर वेलाला आधाराची गरज असते. सिन्स द स्टेम इज व्हेरी डेलिकेट इट ट्राईज टू फाइंड सम सपोर्ट. आता त्या क्रीपरची, वेलाची स्टेम जे आहे, जे खोड आहे ते खूपच नाजूक असतं आणि त्याच्यामुळे ते काहीतरी आधार शोधत असतं. अँड देन गोज ऑन स्प्रेडिंग, आणि मग त्या आधारात शोधण्यासाठी ते वाढत वाढत जातो तो वेल. इफ देअर इज नो सपोर्ट द स्वीट पोटॅटो क्रीपर इज सीन स्प्रेडिंग ऑन द ग्राउंड. आणि जर त्याला कुठलाही सपोर्ट सापडला नाही, म्हणजे समजा भिंत असेल शेजारी, तर ते वेल भिंतीवर चढतो. पण असं काहीच जर सापडलं नाही तर तो स्वीट पोटॅटोचा जो वेल असतो तो खाली जमिनीवरतीच पसरतो. ॲज सून ॲज देअर इज एनी सपोर्ट इट ट्राईज टू बेंड टुवर्ड्स इट. आणि जसं त्याला काही आधार घावेल, सपोर्ट घावेल, समजा एखादी झाडाची एखादी काठी सापडली तरी तो त्या काठीवरती चढतो. ओके. डॉल्फिन्स. डॉल्फिन इज ॲन इनहॅबिटंट ऑफ सीज. डॉल्फिन हा मासा समुद्राचा रहिवाशी आहे. इट कॅन efficiently swim with the help of flippers and streamlined body. तर त्याला पोहण्यासाठी त्याचे फ्लिपर्स आणि त्याची जी स्ट्रीमलाईन, म्हणजे तुम्ही डॉल्फिनचा शेप बघितलाय का, तर त्याच्या शरीराचा आकार तसा असल्यामुळे तो सहजरित्या समुद्रामध्ये पोहू शकतो. सिन्स इट इज अ मॅमल इट कॅन नॉट ब्रीथ इन वॉटर अँड दस फॉर एव्हरी इनहेलेशन and exhalation it rises to the surface of water. तर डॉल्फिन हा मॅमल आहे, सस्तन प्राणी आहे, तर त्यामुळे तो पाण्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही. म्हणून त्याला प्रत्येक वेळेस श्वास घेण्यासाठी आणि श्वास बाहेर सोडण्यासाठी पाण्याच्या वरती यावं लागतं. इट लुक्स लाईक ॲज इफ इट इज ट्राईंग टू जम्प आउट. आणि म्हणूनच आपल्याला असं वाटतं की तो पाण्याच्या बाहेर येऊन उड्या मारतोय. तो श्वास घेतो, श्वास सोडतो, परत पाण्यामध्ये जातो, अशी त्याची प्रोसेस चालूच असते सतत. वन कॅन इझिली नोटीस अ जम्पिंग डॉल्फिन वेन द सी इज काल्म. जर समुद्र शांत आहे, काहीही आवाज नाहीये, तर तिथे तुम्ही डॉल्फिन बघू शकतात. नेक्स्ट आहे ॲन्ट्स. ॲन्ट म्हणजे मुंगी. ॲन्ट बिईंग अॅन इन्सेक्ट हॅज 6 legs. तर मुंगी ही कीटक आहे म्हणून त्याला 6 पाय आहेत. इट कॅन वॉक फास्ट ऑन दीज 6 legs. आणि या 6 पायांनी ती खूप फास्ट चालू शकते. ओके. रॅटल स्नेक्स. तर हा एक स्नेकचा प्रकार आहे. रॅटल स्नेक्स ग्लाइड्स ॲट अ ग्रेट स्पीड थ्रू द सँड. तर आता हे जे रॅटल स्नेक आहेत ना, ते वाळूमधून जोरात खूप स्पीडने चालतात. पण कसे चालतात? सरपटत तर जातातच ते, पण रॅटल म्हणजे त्याची जी मागची शेपटी आहे, तर त्याचा खूप आवाज होतो म्हणून त्याला रॅटल स्नेक असं म्हटलं जातं. इट्स मुवमेंट्स आर पॉप्युलरली नोन ॲज स्लाइड विंडिंग्स. त्याच्या हालचालीला, स्नेकच्या हालचालीला स्लाइड विंडिंग्स असं म्हटलं जातं. द स्नेक मूव्स ऑन इट्स साइड्स वेन इट इज ग्लायडिंग फर्दर. 10. ग्रास हॉपर्स म्हणजे नाकतोडा किंवा टोळ. ग्रास हॉपर्स फ्लाय इन द स्काय विथ द हेल्प ऑफ 2 pairs ऑफ विंग्स. तर हे जे नाकतोडा किंवा टोळ आहेत, तर त्यांना 2 पेअर म्हणजे 4 विंग्स असतात, 4 पंख असतात आणि त्याच्या मदतीने ते उडतात. मोर एव्हर दे हॅव 3 pairs ऑफ वॉकिंग लेग्स. त्याला 6 पाय असतात. आउट ऑफ विच, त्यापैकी द थर्ड अँड लास्ट पेअर इज व्हेरी स्ट्रॉंग. जी शेवटची पेअर आहे पायांची, तर ते शेवटचे पाय आहेत ते खूप स्ट्रॉंग असतात. द फर्स्ट 2 pairs ऑफ लेग्स हेल्प इन बॅलन्सिंग द बॉडी while the strong third pair helps to jump. तर जे मागचे पाय आहेत ते त्याला उडी मारायला मदत करतात आणि पुढचे 2 पेअर आहेत पायाच्या, ते त्याची बॉडी बॅलन्स करायला मदत करतात. ग्रासहॉपर कॅन इवन जम्प अ डिस्टन्स ऑफ 1 meter ड्यू टू इट्स मॉडिफाईड अँड स्ट्रॉंग लेग्स. तर त्याच्या जे पाय मॉडिफाय झालेले आहेत आणि खूप स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे तो 1 मीटर एवढं डिस्टन्स, 1 मीटर एवढ्या अंतरावरती उडी मारू शकतो. अर्थवर्म्स. अर्थवर्म म्हणजे गांडूळ. अर्थवर्म्स हॅव क्युटिकल ओव्हर द बॉडी. म्हणजे अर्थवर्मच्या शरीरावरती एक असा पातळ स्किनचा लेअर असतो, थर असतो, त्याला म्हणतात क्युटिकल, आणि त्याच्या मार्फतच तो श्वास घेऊ शकतो. देअर आर स्मॉल स्ट्रक्चर्स कॉल्ड सेटी.
तर त्याच्या बॉडीवरती छोटंसं स्ट्रक्चर म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर असतं केसासारखं, तर त्याला सेटी असं म्हटलं जातं. विथ द हेल्प ऑफ सेटी, क्युटिकल अँड मसल्स अर्थवर्म्स कॅन रिगल थ्रू द सॉईल. तर हे जे सेटी जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे काय होतं, तर अर्थवर्म मागे न येता पुढे ढकलला जातो. क्युटिकल आणि मसल तर यांच्यामुळे तो मातीमधून फिरू शकतो, चालू शकतो. ओके. Question number 6. Write in detail about how the plant and animal found in your surrounding prove useful or harmful. तर तुमच्या आजूबाजूला जे काही ॲनिमल्स आहेत तर ते युजफुल आणि हार्मफुल म्हणजे तुम्हाला उपयोगी आणि हानिकारक आहेत. तर हे सविस्तर सांगा. देर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन अवर सराउंडिंग. तर आपल्या आजूबाजूला पुष्कळ सारे वनस्पती आहेत, प्राणी आहेत. सम ऑफ देम आर युजफुल टू अस, देअर फॉर वी डोमेस्टिकेट अँड टेक केअर ऑफ सच ॲनिमल्स. तर आता जर ॲनिमल्स असतील तर आपण ते जर युजफुल असतील आपल्याला, उपयोगी असतील तर ते आपण पाळतो आणि त्यांची काळजी घेतो. सम ऑफ देम आर हार्मफुल. वी ट्राय टू रेग्युलेट देअर पॉप्युलेशन बाय कीपिंग कंट्रोल. पण जर ते आपल्याला हानिकारक असतील तर आपण त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. युजफुल ॲनिमल्स बघूयात आपण. फॉर फार्मिंग अँड ट्रान्सपोर्ट वी नीड ऑक्सन, हॉर्स या कॅमल. आपल्याला शेतीसाठी किंवा वाहतुकीसाठी बैल, घोडे, याक, उंट लागतात. फॉर मिल्क वी कीप काऊज अँड बफेलोज. दुधासाठी आपण गाई, म्हैशी पाळतो. वी ऑप्टेन मीट फ्रॉम गोट्स. तर शेळींपासून आपल्याला मांस मिळतं. शीप गिव्ज अस वूल. मेंढ्या आपल्याला लोकर देतात. डॉग्स गार्ड अवर हाऊस. कुत्रा आपल्या घराचं राखण करतो. कॅट इज ऑल्सो युजफुल ॲनिमल ॲज इट कॅचेस अँड ईट्स माईस, रॅट्स. मांजर हा सुद्धा खूप उपयोगी प्राणी आहे कारण तो उंदरांना पकडतो आणि त्यांना खातो. हार्मफुल ॲनिमल्स, हानिकारक प्राणी. मॉस्किटोज, फ्लाईज, लाईज अँड सिमिलर सच इन्सेक्ट स्प्रेड द डिसीजेस. तर मच्छर, माशा, उवा आणि त्यांच्यासारखे अजून जे कीटक आहेत ते आजार पसरवतात. सम इन्सेक्ट स्प्रेड स्किन इन्फेक्शन. काही कीटकांमुळे त्वचेचे आजार होतात. रॅट्स अँड माईस डिस्ट्रॉय अवर फूड. उंदीर आणि घुशी आपल्या अन्नाची नासाडी करतात. पॉयझनस ॲनिमल्स लाईक स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स कॅन किल अ पर्सन. जे विषारी प्राणी आहेत जसं की साप, विंचू, तर त्याच्यामुळे माणसाचा जीव जाऊ शकतो. वाईल्ड ॲनिमल्स लाईक लेपर्ड्स कॅन किल अवर पेट्स, डोमेस्टिक ॲनिमल्स ऑर इवन ह्युमन बीइंग्स इफ दे एंटर द ह्युमन सेटलमेंट्स. जर जंगली प्राणी जसं की बिबट्या आहे, जर मानवी वस्तीमध्ये घुसला तर तो आपल्या प्राण्यांना किंवा माणसांना सुद्धा मारू शकतो. एलिफंट्स अँड मंकीज फ्रॉम नियर बाय फॉरेस्टेड एरियाज कॅन कॉज डॅमेज टू क्रॉप्स अँड फ्रूट्स ट्रीज. जर हत्ती किंवा मंकी हे आजूबाजूच्या जंगलामधून जर मानवी वस्तीमध्ये घुसले तर ते तिथल्या पिकांची नासाडी किंवा जे फ्रूट्सची झाडं आहेत म्हणजे फळांची झाडं आहेत तर त्यांचं नासाडी करतात, नुकसान करतात. युजफुल प्लांट्स, उपयोगी वनस्पती. द फूड विच वी कन्झ्युम डेली इज ऑप्टेन फ्रॉम प्लांट्स. जे अन्न आपण रोज खातो ते आपल्याला वनस्पतींपासूनच भेटतं. राईस, दाल, चपातीज, ब्रेड, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ऑल आर ऑप्टेन्ड फ्रॉम प्लांट्स. हे सर्व आपल्याला वनस्पतींपासूनच भेटतं. ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर आर एंटायरली डिपेंडंट ऑन प्लांट्स. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि हॉर्टिकल्चर म्हणजे थोडक्यात फळशेती किंवा फुलशेती. तर हे सर्व काही वनस्पतींवरच अवलंबून आहे. हार्मफुल प्लांट्स म्हणजे हानिकारक वनस्पती. पॉड्स ऑफ नेटल म्हणजे खाजकुजलीच्या शेंगा. कोलोकॅशिया लीव्ज म्हणजे अळूची पाने कॉज इचिंग. तर ह्याच्यामुळे खाज सुटते. प्लांट्स लाईक ओलिएंडर अँड लँटना हॅव व्हेरी स्ट्रॉंग रिपेलिंग ऑर्डर. तर हे जे ओलिएंडर आणि लँटना आहेत तर त्यांचा वास खूपच स्ट्रॉंग असतो. द दतुरा प्लांट इज पॉयझनस. धोत्र्याचं जे झाड आहे तर ते विषारी असतं. सम वीड्स डिस्ट्रॉय फार्मलँड्स.
काही जे वीड्स आहेत, वीड्स म्हणजे तण म्हणजे गवत, जे नको असलेलं गवत आहे, तर ते शेताची नुकसान करतात. सम अल्गी शो अनकंट्रोल्ड ग्रोथ इन द वॉटर बॉडीज अँड मे डिस्ट्रॉय इट कम्प्लिटली. तर काही पाण्यावरती बघा सगळीकडे अल्गीच आलेली असते, ग्रीन ग्रीन कलरचं शेवाळ उगवलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते पाणी पूर्णपणे दूषित होऊन जातं, खराब होऊन जातं. तर हे होते हार्मफुल प्लांट्स. ओके, समजलं? थँक्यू. बाय बाय.